ए विस्की, किरीश का गाना सुनेगा? तिच्या आईला पळूनच गेला यार हा. एनिवे, बट किरीचं गाणं नाही ऐकायचं आपल्याला. वी आर गोइंग टू टॉक अबाउट बिग बॉसचा कालचा एपिसोड, ज्याच्यामध्ये हाऊ बिग बॉस हाउस चेंज योर कॅरेक्टर, इसके बारे में बात करेंगे. लेट्स स्टार्ट. सो कोणीतरी मनुष्य कायम जसा आहे तसाच राहील ही अपेक्षा करणंच हा मनुष्याचा एक चुकीचा स्थायी भाव आहे, आणि तोच बघायला मिळाला. सो वन्स विशाल कोटियनशी मी एका गोष्टीमध्ये त्यांनी एक डायलॉग मारला होता की उगाच आहे ना या राकेशला गॉडमॅन बनवून ठेवलेला आहे, तुम्ही त्याला समजता तितका साधा नाही येतो. आणि ही गोष्ट बघायला मिळाली जेव्हा एक टास्क हरल्यानंतर, त्याचा कॅप्टन्सीचा एक चान्स गेल्यानंतर, ती कंटेंडरशिप गेल्यानंतर, हे जे लोक म्हणतात ना पहिले की मला बनायचं नव्हतं पण मला खेळायचं होतं फेअर वगैरे, इट्स नथिंग कॉल्ड फेअर इन बिग बॉस. सो राकेश भयंकर वेगळ्याच रीतीने चिडला. दोन्ही वेळेला प्रॉपर्टीची फेकाफेक करताना तो बघायला मिळालेला आहे. जो अंदर का जानवर धीरे धीरे जाग रहा है. कधी कधी आपण त्या सोफिस्टिकेशनच्या नादामध्ये स्वतःला हरवतो, आणि राकेश बापटचं थोडंसं ते वाईल्ड रूप बघायला मजा येणार आहे. पण त्याला असं वाटतंय जर ती गोष्ट निघाली तर माझ्या सोफिस्टिकेशनला थोडासा तडा जाईल. त्यांना कभी कभी लगताय आपणच सायकोलॉजिस्ट आहे. दुसरी गोष्ट जी बघायला मिळाली ती म्हणजे बेसिक सिव्हिक सेन्सच्या नावाने का बरं भारताबद्दल बोंबा मारल्या जातात. प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये कपडे टाकले होते आणि कोणीतरी ते पॉइंट आउट केलं. त्याच्यावरचं एक वाक्य डोक्यात गेलं माझ्या. मग तुम्ही अंघोळ करत असताना ते कपडे काय तुमच्या जवळ येणार होते का? व्हॉट इज रॉंग विथ यू पीपल? तर मला एक गोष्ट कळली की तुम्हाला साध्या घरात आपण करणाऱ्या गोष्टी पण करायचं जीवावर का बरं येतं. आता हा जो काही ग्रहांचा टास्क झाला होता, ज्याच्यामध्ये आता आपल्याला आयुष आणि रोशन हे आता फायनल कॅप्टन्सीच्या कंटेंडरशिपसाठी बघायला मिळालेले. आणि मग हरल्यानंतर रडणारे जसे विशाल कोटियन, ज्या विशालला इतकं वाईट वाटलं की मला स्ट्रॉंग आहे म्हणून काढलं. तो स्ट्रॉंग आहे म्हणून नाही, तुला गँगनी मिळून बाहेर आकलून दिलेलं आहे. दॅट इज द गेम यार. याच्यामध्ये उगाच उगाच स्ट्रॉंगनेस आणि उगाच छाती मर्द असं काही नसतं. डोकं पण एक चीज असते जी समोरच्या टीमने वापरली. प्लीज बी अ स्पॉट. बट या सगळ्या गोष्टीत मला आवडलेलं आहे ते म्हणजे प्रभूचं कॅरेक्टर. डोक्यानी तो सगळ्यांना तोडीस तोड आहे बॉस. त्याचं म्हणणं तो व्यवस्थित ठेवतो, तो रॉ आहे, तो त्या प्रकारेच दाखवतो. वन लायनर मध्ये सगळ्या गोष्टी मारतो, एंटरटेन करतोय. अजूनपर्यंत त्यांनी त्याची इज्जत टिकवलेली, कोणाला काही विचित्र वाईट तो काही बोललेला नाहीये. सो टास्क मध्ये तो परफॉर्म करतो आहे. सो असे काही लोक जे सायलेंट गेलर असतात, त्यांचा पर्सोना आहे, याची छाप सोडून जातात. त्याच्यामध्ये प्रभू हे कॅरेक्टर आहे. रुचितानी पण यावेळी जेवण नाही करायचं म्हणून जेवणावरून उठून गेली. सगळी दुनिया जेवणासाठी मरमर करत असते. जेवणावर राग नाही काढला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करा यार. अँड याच प्रकारच्या डायसेक्शनला विथ लाज आपला मराठी बिग बॉस बघत राहा आणि मला ऐकत राहा. चाओ.